नमस्कार प्रेक्षकांनो. या नवरं हिटलरला या मालिकेमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल की दोघेही काश्मीरमध्ये लीला आणि एजे खूप एन्जॉय करत असतात. स्नो बाईक रायडिंग सुद्धा या ठिकाणी हे दोघं करताना दिसतात. लीला बोलते, मला तर खूप छान येते, पण तुम्हाला येते का, जमते का, बघू ना कोण किती चांगलं करते, असं एजे बोलून मस्तपैकी छानपैकी हे स्नो रायडिंग करताना दिसतात. खूप एन्जॉय करतात आणि रोमॅन्टिक सुद्धा दोघे होताना दिसतात. एजे सुद्धा पहिली गाडी चालवतो, ती बाईक, आणि नंतर लीला सुद्धा खूप छानपैकी चालताना दिसतात आणि हे त्या ठिकाणी एन्जॉय करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि ते दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की सरू पण खूप जळत असते. ही लीला काश्मीरला गेली असते आणि एजे घेऊन गेलेला असतात. तिची इच्छा असते आता माझा पण नवरा घेऊन जायला पाहिजे, म्हणून ती त्याला भेटायला जाते. बोलते, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? ती लीला बघ ना, काश्मीरला गेली, लोकलच्या डब्यात या ठिकाणी प्रपोज केला एजेने. मग मी काय बाबा, त्या लेडीज डब्यात मला जायला जमणार नाही, ते कधीच कॅन्सल झालं, असं ही सर्व या ठिकाणी बोलताना दिसते. मग काय बोलायचं आहे? ही लीला फिरायला गेली ना काश्मीरला, मग आपण पण जाऊ ना फिरायला प्लीज. हां, आपण फिरायला तर नक्की जाऊ शकतो, असं बोलताना दिसतो. पण कुठं जायचं, काय जायचं? हे काश्मीरला गेलो ना, आपण स्वित्झर्लंडला जाऊ. तेव्हा हा जरा टेन्शन येतो, काय स्वित्झर्लंडला, बघू बघू बोलतो. तेव्हा नाही, बघू बिघू नाही, आपल्याला जायचं. तू एवढं पण माझ्यासाठी करू शकत नाही, की बाकीचे नवरे बघ त्यांच्यासाठी काय काय करतात, तू मला एवढं पण करू शकत नाही का? शेवटी ठीक आहे, आपण पुढच्या महिन्यात जाऊ. त्याचे तिकीट बुक करायचं काय असेल ना ते बघतो. नक्की ना, फायनल ना? तेव्हा हो, जाऊ बाबा, असं बोलताना दिसतं. आणि सर्व खूप खुश होताना या ठिकाणी आनंदात बाहेर पडताना दिसते लक्ष्मीला भेटायला. लक्ष्मी, 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 हे खूप आनंदाची बातमी. एजेलीला गेल्यात काश्मीरला, पण आम्ही पण जाणार आहे फिरायला, एन्जॉय करणार आहे. आणि कुठे जाणार विचारलं तर आम्ही मस्त छानपैकी स्वित्झर्लंडला जाणार आहे, असं ती या ठिकाणी बोलताना दिसते. आणि एन्जॉय करणार, हे करणार, प्रचंड खूप उत्साहाने ती या ठिकाणी बोलताना दिसते. परंतु लक्ष्मी पण भडकते आणि ती तिथून निघून जाते. ही बघते सर्व मागं, तर ही लक्ष्मी गायब झालेली या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि मग यानंतर ही लक्ष्मी इकडे त्याच्या नवऱ्याकडे बोलायला आलेली असते. बोलते, मला तू येशील ना, खूप महत्त्वाची बोलायचं आहे, माझं नीट ऐक. तेव्हा काय, ऐकून घ्या आधी. हे लीला मस्तपैकी फिरायला गेले काश्मीरला. आता ही सरू पण जाणार पुढच्या महिन्यात स्वित्झर्लंडला, पण आपण पण फिरायला जाऊ. तर काय येडी आहे का, कशाला एवढं लांब? नाही नाही, आपण पण फिरायला जायचं. ठीक आहे, मग कुठं जायचं ते विचारते, सांग. तेव्हा ही काश्मीरला गेली, ही स्वित्झर्लंडला जायचं, आपण त्याच्यापेक्षा लांब ठिकाण जाऊ, एन्जॉय करू, सगळ्यांच्या नाकावर टिचून, असं या ठिकाणी ही लक्ष्मी बोलताना दिसते. तेव्हा ठीक आहे, बघू आपण पुढच्या महिन्यात नाही, ते आजच्या आजचं तू तिकीट बुक कर, कधी जायचं ते मला काय सांगायचं नाही, असं बोलून ती तिथून निघताना या ठिकाणी ते आपल्याला दिसते. आणि ते दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की काश्मीरमध्ये छानपैकी लीला आणि या ठिकाणी एन्जॉय करत असते. हा एज आहे आणि मस्त खूप सगळं काही रायडिंग वगैरे ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर एका ठिकाणी छानपैकी बसलेल्या असतात. एजेने कॉफी वगैरे आणलेली असते याच्यासाठी, आणि जुन्या आठवणीमध्ये तो रमताना या ठिकाणी दिसतोय. याचे बोलतो, आठवतं का लास्ट टाइम तू मस्तपैकी माझ्यासाठी एवढीच अशी छान कॉफी आणली होती, हे तुझ्यासाठी स्पेशल कॉफी. आणि हे खूप गप्पा मारताना दिसतं याचे, मला काहीतरी त्यानं खूप छान करावंसं वाटते. तेव्हा काय करायचं आहे, तर एकच मिनिट थांबा, असं बोलताना या ठिकाणी ती दिसते. आणि हा आपला कॉफी पितो. हिच्या डोक्यात वेगळंच कुरापत चालते, काय करू काय करू, शेवटी ती एक नवीन प्लॅन करताना या ठिकाणी दिसते. तिच्या उचापत्या काही ती थांबायला मागत नाही. नवीन उचापत्या ती करायचं का सोडलं नाही इथं आल्यानंतर सुद्धा. मग ती बर्फाचा गोळा छानपैकी ते बनवते. डायरेक्ट हे जे कॉफी प्यायला जातो तर डायरेक्ट त्याच्या अंगावर फेकताना दिसते. हेजेला तो लागतं आणि बघतोय, हे लिहिला काय चाललं, येडी आहे तू, असं काय करतो. आणि ते परत दुसरा गोळा या ठिकाणी फेकताना दिसते. आणि ती एन्जॉय वगैरे करताना दिसत. मग हा पण तो गोळे फेकताना दिसतोय आणि दोघं या ठिकाणी खूप मुवमेंट वगैरे, क्षण रोमॅन्टिक सुद्धा, सगळ्या गोष्टी एन्जॉय सुद्धा करताना दिसते. हा याच्या आधी लीलाला नको नको बोलतो, पण नंतर तोही हे सगळ्या गोष्टी इथे खूप छानपैकी आपल्याला इथे एन्जॉय करताना शेवटी इथे दिसत आहे. आणि मग या ठिकाणी थोडं थोडं तुम्हाला पाहायला मिळेल की इथे यश आणि रेवती हनीमूनवरून आले असतात. बघितलं का कोण आलंय इथे, हनीमून कपल आलेत. आणि मग या ठिकाणी हे मस्त दरवाज्यातच असतात, पण या ठिकाणी ही दुर्गा थांब म्हणते. तेव्हा ह्याला यश घाबरतो, आता हा हिचं काय नवीन नाटक आहे, हे काय करते. आधीच रेवती हिला आवडत नाही आणि लग्नात पण खूप कुटाणा घातला होता, लग्न होऊ नये म्हणून. आता हिचं काय नवीन नाटक आहे, काय करते काय माहिती, असं तो थोडासा घाबरताना दिसते. त्यानं एवढं लांबून
प्रवासातून नवी नवरी इथे घरी आली, त्यामुळं तिची दृष्ट काढायची मला असं या ठिकाणी ती बोलताना इथे दिसते. यानंतर सर्व लक्ष्मीला थोडा धक्का बसतो. ही काय पलटी मारली काय हिने, बाजू बदलली काय, असं त्यांना वाटतं. परंतु तिचं मनात काय वेगळं असतं, ते काय आता दाखवलं नाही. आणि मग चालेल ना तुला, असं यशला विचारतो. तेव्हा ही रेवती बोलते, हो चालेल ना त्यांना. आणि मग तुझी दृष्ट वगैरे काढताना या ठिकाणी यश सोबतच रेवतीची सुद्धा काढताना दिसते. आणि मग त्यांचं आगमन आतमध्ये हे सगळं करताना दिसते. आजी पण त्या ठिकाणी इकडे असते. आणि इथे दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की एजाने लिहिला इथे गप्पा मारत असतात. बोलते, खरंच मी आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की माझं तुझ्याशी कधी पटेल म्हणून. सुरुवातीला माझं तुझं बिलकुल पटत नव्हतं. जुन्या गोष्टी ते सगळे इथे आठवताना दिसतात. जे लग्न आधीपासूनचे यांचे वाद भांडण, लग्नानंतर पण, लग्नाच्या दिवशी पण, या सगळ्या गोष्टी हे दोघेही ते आठवताना दिसतात. मी एकदम स्ट्रिक्ट स्वभावाचा, एकदम परफेक्ट, आणि तू एकदम डांबरट मस्तीखोर. दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे होते. तरीसुद्धा तू इथे सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या, सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या. आणि आता ना एक क्षणसुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असं तो बोलताना या ठिकाणी दिसतो. आणि पुढे बोलते, ती बाप्पाची मूर्ती आठवते का? हो, ती मूर्ती ना मी केली होती, पण त्याच्या मागचं इन्स्पिरेशन फक्त तू होती, असं बोलताना एजे तिला दिसते. आणि यानंतर आता ते बर्फाचं जे काही बनवतोय ना, त्याला सुद्धा तूच इन्स्पिरेशन आहे, असं या ठिकाणी एजे लिहिलेला इथे बोलताना इकडे आपल्याला दिसतोय. आणि ही दुर्गा खरंच बदलली आहे का नक्की काय तेच कळायला मार्ग नाही. आणि थोड्या वेळाने नाश्त्याला वगैरे दुर्गा, सरस्वती वगैरे लक्ष्मी या ठिकाणी बसलेल्या असतात. आणि रेवती तिथून तिला जाताना दिसते. रेवती थांब, असं बोलते. आणि मग या ठिकाणी आतमध्ये ती जाताना दिसते. आतमध्ये गेल्यानंतर काहीतरी बॉक्समध्ये ज्वेलरीच्या ती काहीतरी आणताना दिसते. हे घे, हे तुझ्यासाठी. हे काय आहे ह्याच्यात, असं रेवती विचारते. काय नाही, कानातले आणि नथ आहे. हे माझ्यासाठी? हो, हे तुझ्यासाठी आहे. हे माझ्या आईचं आहे. आणि आता ते तुझं आहे. पण मला का देत आहे, असं विचारते. तेव्हा काही नाही, आईची इच्छा होती की माझ्याकडे ते ठेवावं आणि यशच्या बायकोला ते नंतर देण्यात यावं. मी हे खूप जपून ठेवले. आता याच्यावर यशच्या बायकोचा म्हणजे तुझा अधिकार आहे, असं या ठिकाणी बोलताना ती या ठिकाणी दिसते. आणि सरस्वती लक्ष्मीला खूप कुतूहल वाटतं, उत्साह वाटतो, नक्की काय देते, काय देते, म्हणून ते तिथून पळत येतात. काय आहे बघू ना, आम्हाला दाखवा ना. काही नाही, नथ आणि कानातले आहे. हे कोणाला? हे रेवतीला आहे. दिले मी, माझ्या आईचं आहे. तिची इच्छा होती माझ्यानंतर ते सुनंचं व्हावं, म्हणून आता रेवतीचा अधिकार आहे त्याच्यावर. आणि थँक्यू म्हणते. आणि रेवती त्या ठिकाणाहून आपल्याला निघून जाताना इथे दिसते. परंतु यानंतर ही दुर्गासुद्धा तिथून निघून जाताना दिसते. परंतु ही सरस्वती लक्ष्मीला कळत नाही यांना झाले काय, ही परत आल्यापासून पूर्णपणे चेंज झाले. तेव्हा इथे लक्ष्मी बोलते, नाही, ही हा काहीतरी त्यांच्या प्लॅनिंगचा भाग असू शकतो. आणि मग शेवटी चला आपण विचारूया, असं बोलून ते विचारायला या ठिकाणी जाताना सुद्धा इथे दिसत आहेत. आणि इथे दुसरीकडे लीला आणि हे जे गाडीत बसलेले असतात आणि ही चिकटूनच या ठिकाणी बसलेले असते. एजेला, अरे एजे बोलतो, अरे सोड, असं काय करते वेड्यासारखं, सोड सोड. नाही नाही, मला खूप थंडी वाजते. बाकीचे कपल्स बघ कसे चिटकून बसले, रोमॅन्टिक गाणं जात. नाही नाही, सोड, ते सगळं वेगळं आहे. नाही नाही, मला खूप थंडी वाजते, असं बोलते. बाकीच्या जे काही गोष्टी एजे देतो ते सगळंच थंड असतात. त्याच्यामुळे ह्या लीलाला अजूनच थंडी वाजते. या एजेला ती सोडायला जर या ठिकाणी आपल्याला नावच घेताना शेवटी दिसत नाही, मग तशीच बसते ती तिकडे. इथे या ठिकाणी एजे बोलतो की हे तुझं जे काय झालं ते अति होतं ना, काय वाजतं ते, मला थंडी वाजते तर काय करू? तेव्हा मग हे बघ, ही माझ्या हातात आहे, हे पी. तेव्हा नको नको करते, पी, थोडं बरं वाटेल. तेव्हा गारे बोलते आधी, त्यानंतर थोडा घोट पिती. हा, थोडं गरम होते. आणि त्यानंतर अजून ती या ठिकाणी एक एक घोट पिताना दिसते. आता ठीक वाटतं का, एजे विचारताना सुद्धा दिसतो. हा, आता ठीक वाटते. आणि ही थांबायचंच नाव घेत नाही, बस झालं, एजे बोलतो. पण ही अजूनच सगळंच ती या ठिकाणी संपवून टाकते. तर खूप छान वाटतंय. थंडी वाजत नाहीये, कमी झाली आहे, असंही लीला या ठिकाणी बोलताना इथे आपल्याला दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत आता येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काही काय पाहायला मिळेल